बाहेरून कुरकुरीत आणि आतून मसालेदार अशी आहे आजची अळूची वडी। नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळे? हॅलो अँड वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग। मी एकता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या आजच्या नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये। तर काल आम्ही मस्तपैकी अळूच्या वड्या केल्या होत्या, तर आज मी तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते। आय होप तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडेल, ही रेसिपी नक्कीच आवडेल, तर नक्की एकदा करून बघा। आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग बघूयात। तर अळूच्या वडीसाठी इथे मम्मीने आधी कोकम आगळ आणि गुळ जो आहे तो भिजत ठेवला होता। कोकम आगळ किती घेतलं? 3-4 चमचे ना? 3-4 नाही, 3 चमचे कोकम आगळ घ्यायचे आणि त्यात थोडंसं गुळ घ्यायचंय। जर तुमचं कोकम आगळ आहे ना ते घट्ट असेल ना तर 1 चमचा 1.5 चमचा बस होतो। 1 किंवा 1.5 चमचा बस आहे। आता यात काय घालायचंय? आलं लसूण 1 चमचा आलं लसूण मिरचीची पेस्ट ना, त्यात कढीपत्ता पण घातलाय ना, सगळंच आहे। 1 ते 1.5 चमचा घालायचा आहे, मोठे चमचे। हे 2 चमचे तीळ। आता 2 चमचे तीळ घालते मम्मी। आता काय घालायचंय? हिंग। हिंग हिंग किती? पाव चमचा ना? पाव चमचा। आता यात आपल्याला सगळे मसाले घालायचे। हळद। हळद किती? 1 चमचा ना? चमचा। 1 बारका चमचा म्हणजे टीस्पून। लाल तिखट। लाल तिखट घालायचंय किती? 2 चमचे। 2 चमचे लाल तिखट। चमचे 2 चमचे. मोठे चमचे ना? पोह्याचे। पोहे खातो ते 2 मोठे चमचे घालायचे। गरम मसाला 1 चमचा। गरम मसाला 1 चमचा आणि धना जिरा पावडर 1 चमचा। 1 चमचा। ते सगळे मसाले घालायचे। आता 1 वाटी, पाव वाटी, ही बारकी पाव वाटी आहे। पाव वाटी तांदळाचं पीठ ना? बारकी म्हणजे साधारण 3 चमचे ना पोह्याचे। पोह्यांचे। ही 1 वाटी बेसन आणि 1 वाटी बेसन घालायचं आहे। ही एक मोठी वाटी आहे, तर ती पूर्ण घालायची। मीठ चवीनुसार। आता यात चवीपुरतं मीठ घालायचंय। आता हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचंय आणि पीठ जे आहे ते आपलं तयार करायचं। अळूच्या वडीला चांगलं पीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचंय। आता हे ढवळून घेते आणि मग अळूची पानं जी आहेत तर ते मी लावायला घेते। आता हे पीठ जे आहे ते मी नीट एकत्र करून घेते। थोडंसं सुकच आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घालते, अगदी थोडंसं घालायचं। पीठ जे आहे ते एकत्र चांगलं होईल ना असं तयार करायचं। पीठ जे आहे ते एकदम चांगल्या कन्सिस्टन्सी मध्ये आलेलं आहे।
आता इथे मम्मीने ना अळूची पानं जी आहेत ती चांगली धुवून ठेवली आहे आणि अळूच्या पानाची जी खाज असते ना तर ती सुद्धा काढली आहे. पण तरी सुद्धा पानांना थोडीशी खाज असते म्हणून मग कोकम आगळ घालायचं असतं किंवा कोकणाचं पाणी असेल तर ते घालायचं, नाहीतर चिंच. आता ही पानांना मी आपलं हे रोल करून घेते. तर अशा पद्धतीमध्ये आपली आळूची पानं आहेत ती चेक करून त्याच्यावरती जे बेसनचं पीठ आहे ते पसरवायचं आणि नीट पसरवायचं आणि अळूच्या वडी ज्या आहेत त्या करून घ्यायच्या. असे 4 ते 5 लेयर्स करायचे म्हणजे चांगली एक लेअरिंग होते त्याची. एकावर एक अळूची पानं जी आहेत ती ठेवायची आणि त्याच्यावरती बेसनाचं जे पीठ आहे तर ते लावायचे. तर अशा पद्धतीने मी सगळ्या लेयर्स जे आहेत त्या करून घेतल्या. म्हणजे 4 ते 5 पानं तरी लावली आहेत. त्याच्यावरती बेसनाचं पीठ जे आहे तर ते पसरवून घेतलं आहे. लेअरिंग करून झाली ना अळूच्या पानांची, मग आपल्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या अशा बंद करायच्या. म्हणजे रोल तयार करताना एक आपल्याला प्लेन बाजू मिळून जाते आणि नीट तयार होतात. हे असे तिन्ही बाजूनी आपले कडा ज्या आहेत त्या बंद करायच्या. त्याच्यावरती थोडंसं बेसनाचं पीठ आहे तर ते लावायचं आणि रोल करत जायचं आहे. थोडंसं बेसनचं पीठ लावलं ना की कसं तो रोल जो आहे तो नीट चिपकतो पण आणि त्याला एक कुठे स्पेस राहत असेल तर ती पण भरून जाते. म्हणून बेसनाचं पीठ आहे तर ते लावायचं. आणि अशा पद्धतीने आपला रोल जो आहे अळूच्या पानांचा, अळूच्या वडीचा, तर तो तयार झालेला आहे. आता हे सगळ्या पानांचे मी रोल करून घेते आणि हे 2 रोल झालेत. आता हे अळूच्या पानांना मी सगळं सारण लावून घेतले आणि रोल तयार करून घेतले. थोडंसं सारण जे आहे ते उरलं होतं म्हणून थोडंसं बाजूला ठेवलंय. ते सुद्धा वाफवून आपण तळू शकतो. आता हे 15 मिनिटं मी वाफवून घेते. आता हे पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी तापलं की आपल्या अळूच्या वड्या ज्या आहेत त्या शिजवून घ्यायच्यात. या प्लेटला ना थोडंसं तेल लावलं होतं खालून आणि मग आपल्या अळूच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवल्या होत्या. आता हे झाकण ठेवून 15 मिनिटं शिजवायचंय. 15 ते 20 मिनिटं. पंधरा मिनिटं झाली आहेत आणि अळूच्या वड्या ज्या आहेत त्या चांगल्या वाफवल्या गेल्या. आणि आता मी गॅस बंद करते आणि या अळूच्या वड्या आहेत त्या चांगल्या थंड करून घ्यायच्या आणि मग कट करायच्या. नाही तर गरम गरम तुम्ही कट करायला जाल ना तर ते थोडेसे तुटायचे चान्सेस असतात आणि तुमच्या अळूच्या वडी जी आहे ना तर ती नीट कट होणार नाही. म्हणून मग
पूर्ण गार करून घ्यायची आणि मग वड्या कट करून घ्यायच्या. आणि आता मी अळूची वडी जी आहे ती कट करून घेते. तुम्ही बघू शकताय की अजिबात सुरीला चिपकत किंवा काही नाही आहे. वडी नीट थंड झाली ना की मग सुरीला चिपकत नाही ती आणि वड्या ज्या आहेत त्या नीट कट होतात. आणि अशा पद्धतीने सगळ्या अळूच्या वड्या ज्या आहेत त्या कट करून घेतल्यात. खूपच छान दिसत आहेत. आता तुम्ही या वड्या ज्या आहेत त्या डीप फ्राय करा किंवा शॅलो फ्राय करा. तुम्हाला जसं खायच्या असतील तशा तुम्ही खाऊ शकता. म्हणजे शॅलो फ्राय केलं तरीसुद्धा खूप छान लागतात. मस्तपैकी मोहरी, तीळ वगैरेची फोडणी द्यायची आणि मग त्याच्यावरती थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं किंवा तुम्ही अशा तळूही शकता. खूप छान लागतात. तर नक्कीच एकदा या अळूच्या वड्या ज्या आहेत त्या करून बघा. मग कशी वाटली आजची अळूच्या वडीची रेसिपी? आय होप तुम्हाला ही नक्कीच आवडली असेल. तर नक्कीच आता अळूची पानं भेटतायत तर एकदा अळूच्या पानांची मस्तपैकी कुरकुरीत अशी क्रिस्पी अळूची वडी करून बघा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया तर अशाच एका नवीन रेसिपी सोबत आणि नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय.